पहिल्या भागात आपण पाहिले की रश्मी बाबांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी गेली होती. ती तिथे 8-10 दिवस राहणार होती, पण 4च दिवसात सासरी आली. आता पाहूया पुढे काय झाले ते. मी सासरच्या उंबरठ्यावर उभी होते. आता मला सर्वजण विचारतील की तू 4च दिवसात परत कशी आलीस. त्यामुळे मी घरच्यांना काय उत्तर देऊ असा मला प्रश्न पडला. विचार करताच माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी डोअरबेल वाजवली तेव्हा मोहित भाऊजींनी दरवाजा उघडला. भाऊजी म्हणाले, अगं वहिनी, एवढ्या लवकर कशी आलीस? फोन करायचा, मी आलो असतो तुला न्यायला. आमच्या दोघांचे बोलणे ऐकून सासरे बाहेर आले. तेही म्हणाले, सुनबाई, तू तर 8-10 दिवसांनी येणार होतीस, मग एवढ्या लवकर कशी आलीस? मी म्हणाले, उद्या आई, बाबा, मानसी आणि विशाल हे चौघेही गणपतीपुळेला जाणार आहेत. बाबांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम झाल्यानंतर गणपतीपुळेला जाण्याचे त्यांचे आधीच ठरले होते. आई बाबा मलाही चल म्हणत होते, पण मी नकार दिला. त्यामुळे मला लवकर यावे लागले. आतल्या खोलीत बसलेल्या सासूबाईंना देखील माझे बोलणे ऐकायला जावे आणि मला पुन्हा खोटे बोलायला लागू नये यासाठी मी मोठ्या आवाजात बोलत होते. मी बेडरूममध्ये गेले, माझी बॅग ठेवली आणि फ्रेश होऊन सासूबाईंच्या खोलीत गेले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्या म्हणाल्या, मी ठीक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की रुचा आली होती, ती इथेच होती. काल तिच्या सासरी गेली आहे. पुढच्या आठवड्यात तिच्या मैत्रिणीचे प्रियाचे लग्न आहे. प्रिया आपल्या सोसायटीत राहते. दोघी खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. त्यामुळे रुचा प्रियाच्या लग्नाला 2-3 दिवस आधी येणार आहे. माझ्या सासू सासऱ्याने मला बाबांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाबद्दल देखील विचारले नाही किंवा नवऱ्याने गेल्यापासून एक फोन देखील केला नाही. थोडा वेळ सासूजवळ बसले. त्यानंतर सर्व घर आवरले आणि सर्वांसाठी चहा बनवून दिला आणि त्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागले. प्रदीप 8 दिवसांनी येणार होते, पण त्यांचे काम लवकर झाल्यामुळे तेही 4 दिवसातच मुंबईवरून परत आले. मला पाहून त्यांनी विचारले, तू साताऱ्याहून लवकर कशी आलीस? मी बळेच हसत म्हणाले, मला आधीच ठाऊक होते की तुम्ही लवकर येणार आहात, त्यामुळे मी धावत इकडे आले. यावर प्रदीप काहीही न बोलता खोलीत निघून गेले. 2 दिवसानंतर रुचाताई त्यांच्या मुलासह आल्या. त्यांचे पती बिझी असल्यामुळे त्यांच्यासोबत आले नव्हते. ताईंसोबत खूप सामानसुद्धा होते. घरामध्ये मी आणि सासूबाई होतो. मी किचनमध्ये काम करत होते. ताई त्यांचे सामान एकट्याच आत घेत होत्या. मैत्रिणीच्या लग्नाला आल्यामुळे ताई चांगल्या मूडमध्ये होत्या. मी पुढे जाऊन त्यांच्या हातातील बॅग घेतली आणि त्यांची गळाभेट केली. त्यांनी नेहमीप्रमाणे खोटे हसून मला स्वतःपासून दूर केले आणि आईकडे निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारी मेहंदी आणि संगीतचा कार्यक्रम होता. मला वाटले की ताई मलासुद्धा चल म्हणतील आणि त्यांच्यासोबत घेऊन जातील. त्यामुळे मी पटपट माझे काम आटपायला लागले. तेवढ्यात सासूबाईंचा आवाज आला, सुनबाई, माझे आणि रुचाचे जेवण बनवू नकोस, आम्ही तिकडेच जेवणार आहोत. सासूबाईंचे बोलणे ऐकून मी नाराज झाले. मी विचार केला की मला कोणीही कशाच्याच योग्यतेचे का समजत नसेल. मी मन मारून कामात व्यस्त झाले. सर्व कामे झाल्यानंतर मी TV पाहत बसले. तेवढ्यात अचानक दारावरची बेल वाजली. मला वाटले प्रदीप आले असतील. मी पटकन दरवाजा उघडला तर समोर रुचाताई रडत उभ्या होत्या. त्यांनी मला जोरात बाजूला केले आणि खोलीत गेल्या. मी घाबरले. मनात म्हणाले, जाताना तर त्या खूप खुश होत्या, मग अचानक असे काय झाले असेल. त्यांच्या पाठोपाठ सासूबाई देखील बंटीला घेऊन आल्या. ताई खूप रडत होत्या. मी धावत त्यांच्या खोलीत गेले तर ताईंनी त्यांच्या बॅगमधील सर्व सामान बाहेर काढून अस्ताव्यस्त केले होते. आता काय झाले म्हणून विचारायची देखील भीती वाटत होती. मी सासूबाईंना विचारले, काय झाले सासूबाई, ताई का रडत आहेत? तुम्ही तर कार्यक्रमाला गेला होतात ना? तेव्हा सासूबाई म्हणाल्या, अगं, ह्या रुचाला अचानक आठवले की तिने मगाशी रिक्षातून तिच्या 2च बॅगा बाहेर काढल्या. एक बॅग रिक्षातच राहिली आणि बहुतेक तिचे सोन्याचे दागिने त्याच बॅगेत होते. हे ऐकून मला खूप वाईट वाटले. रुचा म्हणाली, अगं आई, मी रिक्षातून ती बॅग काढतच होते, पण मी आल्याबरोबर ही माझ्यासमोर आली आणि माझ्या गळ्यात पडली आणि मी बॅग न घेताच आत आले. ह्या वहिनीला खूप घाणेरडी सवय आहे पुढे पुढे करण्याची. हिच्यामुळेच माझे दागिने हरवले. आता मी काय करू? असे म्हणून त्या आणखी जोरात रडायला लागल्या. मी तर ताईंच्या बोलण्याने थक्क झाले, कारण विनाकारण त्यांनी मला ह्यात ओढले होते. त्यांची अवस्था पाहता मी त्यांना काहीही बोलले नाही.
मला वाटले जर तो रिक्षावाला इमानदार असेल तरच तो ती बॅग देण्यासाठी घरी येईल किंवा मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवावी लागेल. ताईला तर ना त्या रिक्षाचा नंबर लक्षात होता ना त्या रिक्षावाल्याचा चेहरा. घरामध्ये खूप तणावाचे वातावरण पसरले होते. प्रदीपला बाबांनी फोन करून ऑफिसमधून बोलावून घेतले. त्या दोघांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. सुनेने माहेरी येऊन दागिने हरवणे म्हणजे माहेरच्यांसाठी खूप बदनामीचे कारण असते. सासूबाई ताईला दिलासा देत होत्या. रुचाताई म्हणाल्या, आता मी सासरी जाऊन काय तोंड दाखवू. माझ्या सासूबाई त्या रिक्षावाल्याला शिव्या देत होत्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ना पोलीस स्टेशनमधून काही बातमी मिळाली ना त्या रिक्षावाल्याबद्दल काही समजले. सर्वजण निराश झाले. मला ताईकडे पाहून खूप दुःख वाटत होते. किती उत्साहाने त्या मैत्रिणीच्या लग्नाला आल्या होत्या आणि त्यांच्यासोबत हे असे काय घडले. माझ्या मनात विचार आला, जर माझ्याकडून ही चूक झाली असती तर ह्या लोकांनी माझे काय केले असते. हा विचार करून मी मनातल्या मनात विचार करून थरथर कापायला लागले. असो, ताईंना रडताना पाहून मला असे वाटले की आता मलाच ह्यांना ह्या संकटातून बाहेर काढावे लागेल. मी माझ्या खोलीमध्ये गेले आणि कपाटातून दागिन्यांचा डबा बाहेर काढला. हे दागिने मला माझ्या लग्नात घातले होते. मी तो दागिन्यांचा डबा घेऊन सासूबाईंच्या खोलीत गेले, जिथे ताई रडत बसल्या होत्या. तो दागिन्यांचा डबा मी रुचाताईंच्या हातामध्ये देत म्हणाले, ताई, हे माझे दागिने आहेत, तुम्ही घ्या. आजपासून हे दागिने तुमचे आहेत. मी पुन्हा कधीतरी बनवून घेईन. माहेरी दागिने हरवले त्यामुळे त्या दागिन्यांमुळे तुमचा आणि आपल्या घराचा अपमान होता कामा नये. सर्वजण माझ्याकडे पाहायला लागले. माझ्या सासूने ते दागिने ताईंना देण्यास नकार दिला. तेव्हा मी त्यांना म्हणाले, मी हे दागिने रुचाताईंना देऊन कोणतेही उपकार करत नाही. तुम्ही सर्वजण माझे कुटुंब आहात. तुमच्या मानापमानात मी बरोबरीची भागीदार आहे. असे बोलून मी ते दागिने ताईंच्या हातात देऊन तिथून जायला लागले. तेवढ्यात रुचाताईंनी येऊन माझा हात पकडला आणि म्हणाल्या, नाही वहिनी, खरे तर माझीच चूक आहे. मीच बेजबाबदारपणाने वागले. माझ्या बेजबाबदारपणाची शिक्षा मी तुला देऊ शकत नाही. आणि असे बोलून त्या दागिने परत करायला लागल्या. तेव्हा मी त्यांना बंटीची शपथ देऊन दागिने घ्यायला सांगितले. मग मात्र त्यांच्याकडे दागिने घेण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. त्यांनी ते दागिने घेतले. प्रदीप आणि मोहित भाऊजी माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. बाबांनी माझी पाठ थोपटली. ते म्हणाले, सुनबाई, यावेळेस तू आमच्यासाठी जे केले आहेस त्याचे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. नेहमी परके रक्त, परकी मुलगी असे म्हणणाऱ्या सासूबाईसुद्धा मान खाली घालून बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी रुचा ताई कसे तरी आपल्या मैत्रिणीचे लग्न आटोपून निघून गेल्या. तिकडे सासरी जाऊन त्यांनी सांगितले की वहिनीचे दागिने नव्या डिझाईनचे आहेत, त्यामुळे मी माझे दागिने तिला दिले आणि तिचे दागिने मी घेतले. त्यांच्या सासरचे लोकसुद्धा खुल्या विचारांचे होते, त्यामुळे त्यांनी कोणतीही विचारपूस केली नाही. ह्या घटनेनंतर सर्वांचे माझ्याबद्दलचे वागणे बदलले. आता मला प्रदीप बाहेर फिरायला घेऊन जायला लागले. जेवण बनवल्यानंतर मोहित भाऊजी आणि प्रदीप डायनिंग टेबलवर प्लेट, सर्व भांडी ठेवायला मदत करायला लागले. जेवताना सर्वजण माझी वाट पाहायला लागले. एक दिवस तर सासूबाई अशा म्हणाल्या की सुनबाई, तू आता चपात्या बनवून कॅसरोलमध्ये ठेवत जा. आपण सर्वजण एकत्र बसून जेवण करत जाऊ. मी मनातल्या मनात सासरच्या ह्या बदललेल्या वातावरणामुळे खुश होते. आता सासरी कोणीही माझा एक शब्दही खाली पडू देत नव्हता. ह्याच प्रेमाला तर मी आसुसलेली होते. माझ्या आयुष्यात फक्त आनंद होता, पण मनात मानसी आणि विशालची चिंता खूप सलत होती. मला साताऱ्याहून येऊन 3 महिने झाले होते. ह्या 3 महिन्यात मला फक्त बाबांनी 2-3 वेळा फोन केला असेल. रात्री स्वयंपाक करत असताना बाबांचा फोन आला. ते म्हणाले, रश्मी बाळा, तुझी आई आजारी आहे. तिला कावीळ झाली आहे आणि ती तुझी आठवण काढते आहे. मला समजले की आईची तब्येत जास्तच बिघडली आहे, त्यामुळेच बाबांनी मला फोन केला आहे. मी बाबांना उद्या येते, तुम्ही काळजी करू नका असे सांगून फोन ठेवून दिला. मी मागे वळून पाहिले तर माझे सासू सासरे उभे होते. दोघेही म्हणाले, सुनबाई, तुझ्या माहेरी सर्व काही व्यवस्थित आहे ना? तेव्हा मी माझ्या आईची तब्येत खराब आहे असे सांगितले. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. मला रडताना पाहून बाबा म्हणाले, सुनबाई, तू अजिबात काळजी करू नकोस. तू उद्या सकाळी प्रदीपला घेऊन माहेर निघून जा. आईची काळजी घे. प्रदीपकडे सुट्ट्या कमी आहेत, पण 1-2 दिवस राहून तो परत येईल. तुला जितके दिवस राहायचे आहे तेवढे दिवस तिथे राहा. आईची काळजी घे. दुसऱ्या दिवशी मी आणि प्रदीप माझ्या माहेरी पोहोचलो.
घरी गेल्यानंतर मी आईच्या खोलीत गेले. आई खूप कमजोर दिसत होती. तिचे डोळे खूप पिवळे झाले होते. तिच्यावर उपचार चालू होते, पण मला काही आईच्या तब्येतीत सुधारणा झाल्यासारखी वाटत नव्हती. त्यामुळे मी आणि प्रदीपने आईला दुसऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. ते शहरातील नामवंत डॉक्टर होते. आईची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की कावीळ खूप वाढली आहे, पण पथ्य पाळून आराम केल्यानंतर कावीळ कमी होऊ शकते. त्यामुळे मी आईला रोज डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पथ्याचे जेवण द्यायचे, तिची खूप काळजी घ्यायचे. त्यानंतर 4-5 दिवसांनी मला आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा वाटायला लागली. त्यामुळे आता बाबांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दिसू लागला. आज मी आईला खिचडी बनवून दिली. घरात कोणीच नव्हते. मी आईला विचारले, आई, मानसी कुठे दिसत नाही? तेव्हा आई काहीच बोलली नाही. माझ्या मनात वेगळाच संशय येऊ लागला, पण तरीही आईकडे पाहून मीही जास्त काही न विचारता आईला खिचडी खाऊ घातली. काही वेळाने आईने माझा हात हातात घेतला. मला म्हणाली, रश्मी बाळा, तू माझी सावत्र मुलगी असूनसुद्धा माझी किती काळजी घेतेस. आणि तुझी ती बहीण मानसी, तिने तुझा किती अपमान केला. मला माफ कर बाळा, मागच्या वेळेस तुझा खूपच अपमान झाला. असे बोलून आई रडायला लागली. आईने माझ्यासमोर हात जोडलेले पाहून मला खूप वाईट वाटले. मी आईचा हात हातात घेतला आणि म्हणाले, आई, तू हे काय करत आहेस? तू आता मागचे काहीही बोलणार नाहीस किंवा काही सांगणार नाहीस. तू आता फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. आता हळूहळू आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हायला लागली. ती मला तिच्या मनातील बोलायला लागली. आईने सांगितले, मानसी घरातून पळून गेली आहे. तिने सांगितले आहे की तिचे एका मुलाबरोबर प्रेम आहे आणि ती त्याच्याशी लग्न करणार आहे. हे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. आई पुढे म्हणाली, मी तेव्हाच जर तुझे ऐकले असते तर मानसी अशी वागली नसती. या सर्व गोष्टींना मी जबाबदार आहे. मानसी गेल्यानंतर तुझे बाबा खूप आजारी पडले. ते त्यातून कसे बसे बरे होतात तोपर्यंत मी आजारी पडले. रश्मी, घरातील वातावरण खूप गढूळ झाले आहे. पोरीने कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचे सोडले नाही. आता आमच्या सर्व अपेक्षा विशालकडून आहेत. तू विशालला एकदा समजावून बघ. मी आईला म्हणाले, आई, तू काही काळजी करू नकोस, मी बोलेन त्याच्याशी. दुसऱ्या दिवशी सकाळी मी विशालच्या खोलीत गेले तर तो झोपला होता. आजही तो कॉलेजला जाणार नाही हे स्पष्ट दिसत होते. मी त्याला उठवायला लागले तर तो मला म्हणाला, माझी झोपमोड करू नकोस. मी म्हणाले, आज पण कॉलेजला जाणार नाहीस का? त्यानंतर तो तसाच झोपला. मी त्याला म्हणाले, उठ पटकन, तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. तो म्हणाला, काय किटकिट आहे? असे बोलून तो उठला. हे बघ, नीट ऐक विशाल, यापुढे मी आईबाबांचा सांभाळ करणार आहे. बाबांनी हे घर विकायचे ठरवले आहे. त्यामुळे तू तुझी खाण्यापिण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी कर. माझे बोलणे ऐकून विशाल घाबरला आणि उठून उभा राहिला आणि म्हणाला, आई बाबा मला असे एकट्याला सोडून कसे जाऊ शकतात? मी म्हणाले, जसा तू कॉलेज सोडून तुझ्या मोबाईलमध्ये मित्रांमध्ये बिझी असतोस, अगदी तसे. मी बाबांना हे घर विकून पुण्यात माझ्या घराशेजारी घर घेऊन देणार आहे. यापुढे त्यांची खाण्यापिण्याची सर्व जबाबदारी माझी असेल. आता तू बघ तुझे काय करायचे ते. विशाल घाबरून म्हणाला, अगं ताई, आई बाबा नसतील, हे घर नसेल तर मी कुठे राहू, काय करू? अरे वा, याचा अर्थ तू आईबाबांकडे फक्त एक गरज म्हणून पाहतोस. विशाल, एक सांगू, जशा तुझ्या आईवडिलांकडून अपेक्षा आहेत तशाच त्यांच्याही तुझ्याकडून काही अपेक्षा आहेत. तू खूप शिकावे, मोठा व्हावास असे त्यांना वाटत होते. मुलगा शिकून स्वतःच्या पायावर उभा राहिला तरच आईवडिलांचे म्हातारपण सुखात जाते. ह्या वयात तू त्यांना आधार द्यायला पाहिजेस, तर तूच त्यांचा आधार घेऊन जगतोयस. हे बरोबर वाटते का तुला? खरे तर वाईट मित्रांच्या संगतीने तू बिघडला आहेस. मी असे बोलताच विशालने खाली मान घातली. मी म्हणाले, मी तरी कोणाला सांगते आहे, जाऊ देत. मी सांगितल्याप्रमाणेच लवकरात लवकर तुझी दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था कर. मी आता आईबाबांना घेऊनच जाईन. तेव्हा विशालने हात जोडून माझी माफी मागितली. तो म्हणाला, ताई, मी तुला वचन देतो, यापुढे मी काहीही चुकीचे वागणार नाही. दररोज कॉलेजला जाईन, अभ्यास करेन आणि माझ्या त्या मित्रांची संगत सोडून देईन. खरे बोलतोयस ना तू? मी विशालची पाठ थोपटली. त्याला म्हणाले, ठीक आहे, मी तुला एक संधी देते आहे. पण जर तू पहिले पाढे 55 केलेस तर मग मात्र मी मगाशी बोलल्याप्रमाणे बाबा हे घर विकतील आणि मग मी आईबाबांना घेऊन इथून निघून जाईल. विशाल म्हणाला, ताई, माझ्यावर विश्वास ठेव, यापुढे मी जबाबदारीने वागेन. आता विशाल रोज सकाळी उठून कॉलेजला जात होता. मन लावून अभ्यास करत होता
आई बाबा त्याच्यात झालेल्या ह्या बदलामुळे खूप खुश होते. घरी सर्व काही व्यवस्थित चालले होते. त्यामुळे मी आईला म्हणाले, आई मी उद्या सासरी जाईन म्हणते. आई म्हणाले, ठीक आहे. बरेच दिवस झाले तुला इथे येऊन तुझ्या सासूबाईंच्या अंगावर घराची जबाबदारी पडली असेल. आम्ही दोघी बोलत असताना अचानक माझा मोबाईल वाजला. मानसीचा कॉल आला होता. त्यामुळे मी पटकन आतल्या खोलीत गेले आणि तिच्याशी बोलायला लागले. मानसी खूप घाबरल्याप्रमाणे बोलत होती. ती मला म्हणाली, ताई कशी आहेस? मी तिला काहीच बोलले नाही. ती म्हणाली, मला ठाऊक आहे तू माझ्यावर रागावली आहेस, पण मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी म्हणाले, आता तुला गरज पडल्यानंतर ताई आठवली का? मी असे बोलताच ती रडायला लागली. ती रडताना मलाही फार वाईट वाटले. मी म्हणाले, आता तर सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे झाले आहे, मग तुला आता माझी कसली मदत हवी आहे? मानसी म्हणाली, ताई आपल्या शेजारच्या ज्योतीने सांगितले आहे की तू इकडे आपल्या घरी आली आहेस, त्यामुळेच तर मी तुला फोन केला. ताई मला माफ कर, मी तुझे ऐकले नाही. ज्या मुलावर विश्वास ठेवून मी आईबाबांचा विचार न करता त्याच्यासोबत पळून आले त्याने माझा विश्वासघात केला आहे. अगं त्याने ह्या आधी आमच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत लग्न केले आणि तिला सोडून दिले. तिने पोलिसात जाऊ नये म्हणून त्याने तिचे नको त्या अवस्थेतले फोटो सोशल मीडियावर टाकेन अशी धमकी दिली. ह्याबद्दल मला काल समजले. आज दुपारी शंकराच्या मंदिरात तो माझ्याशी लग्न करणार आहे. लग्नाची तयारी करण्यासाठी तो बाहेर गेला म्हणून मी तुला बोलू शकते आहे. ताई प्लीज मला वाचव. आता मला त्याच्याशी लग्न करायचे नाही. प्लीज ताई मला वाचव आणि मला इथून घेऊन जायला ये. मानसीचे बोलणे ऐकून मी घाबरले. मी पटकन तिला ती सध्या कुठे आहे असे विचारले. तेव्हा मला त्या ठिकाणचे तिने नाव सांगितले. मी मानसीला म्हणाले, म्हणून तू घाबरू नकोस, अगदी नॉर्मल असल्यासारखी राहा असे बोलून मी फोन ठेवला आणि पटकन पोलिसांकडे गेले. 2 तासाच्या आत मानसीने सांगितलेल्या ठिकाणी मी पोलिसांना घेऊन पोहोचले. पोलीस साध्या वेशात आले होते. मी त्या मुलाला पाहिले होते, त्यामुळे मी पोलिसांना इशारा करून हाच मुलगा आहे असे सांगितले. पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले. तेव्हा त्या मुलाने त्याचे यापूर्वी एक लग्न झाले आहे हे मान्य केले. मानसीने त्या मुलाच्या कानशिलात लगावली आणि पोलीस त्याला घेऊन गेले. मानसी खूप रडायला लागली. ती म्हणाली, ताई मला खूप रागाव, माझ्यावर ओरड, मी खूप वाईट आहे असे बोलून मानसी माझ्या गळ्यात पडली. तेव्हा मी तिला प्रेमाने समजावले आणि म्हणाले, सुबह का भूला अगर शाम को घर वापस आए तो उसे भूला नहीं कहते. मानसीला घेऊन मी घरी आले. आईने आल्याबरोबर तिच्यावर हात उचलला. तिला नको नको ते बोलायला लागली. बाबासुद्धा मानसीला खूप रागावले. माझ्या नजरेपासून दूर हो असे म्हणाले. तेव्हा मी त्या दोघांनाही समजावले. मानसीने आईबाबांची पाय धरून माफी मागितली आणि यापुढे अशी चूक करणार नाही असे वचन दिले. आता माझ्या माहेरची घसरलेली गाडी रुळावर आली. आता सर्व काही सुरळीत सुरू होते. मी आईबाबांना आता सासरी जाते असे सांगितले. यावेळेस विशाल मला सासरी सोडायला येणार होता. दुसऱ्या दिवशी मी जायच्या तयारीला लागले. मी बॅग भरत असताना आईबाबांचे बोलणे माझ्या कानावर पडले. आई म्हणत होती, अहो आपण आपल्या मुलींना परके धन, परक्याची अमानत असे बोलून दुःखी करतो, परंतु मुली लग्न होऊनही आईवडिलांची काळजी करणे काही सोडत नाहीत. तेव्हा बाबा हसत म्हणाले, तू एक म्हण ऐकली असेलच की, बेटे तब तक अपने होते हैं जब तक न हो वाइफ और बेटियां तब तक साथ देती है जब तक है लाईफ. दुसऱ्या दिवशी मी सासरी आले. यावेळेस घरातील सर्वांनी विशालचा चांगल्या प्रकारे पाहुणचार केला. रुचाताई देखील विशालला भेटायला आल्या होत्या. जाताना प्रदीपने विशालला त्याच्या आवडीचे कपडे घेतले आणि तो साताऱ्याला निघून गेला. रात्री जेवण झाल्यानंतर मी सासूबाईंच्या गुडघ्यांना तेल लावले आणि खोलीतून बाहेर जाताना सासरे सासूबाईंना म्हणाले, खरंच रश्मीसारख्या सुना तर फक्त प्रेमाच्या भुकेल्या असतात. जोपर्यंत आपण त्यांना परक्या घरातून आल्या, परके रक्त असे बोलत राहू तर मग ते सासरे आपले स्थान कशा बनवतील. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, बरोबर बोलत आहात तुम्ही, माझे खूप चुकले. सासूबाई पुढे म्हणाल्या, बिचाऱ्या सुना आपल्या माहेरची माणसे सोडून, ज्या घरामध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या ते घर सोडून सासरी येतात आणि आपण त्यांना आपलेसे करायला मागे पुढे करतो. तेव्हा सासरे म्हणाले, हा मूर्खपणा तू सर्वात जास्त केला आहेस. असे बोलताच सासूबाईंनी शरमेने आपली मान खाली घातली. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.